काकोडकर सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. आपण आता या ऑडिओ व्हिज्युअल फितीमध्ये जे बघितलं, डॉक्टर स्मिता लेलेंचं संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता थेट साताऱ्याच्या जवळचं छोटं गाव, सातारासुद्धा नाही, शेतात उभ्या केलेल्या एका कारखान्यापर्यंत पोचलं. आणि अशा 2-3 युनिट्स त्यांनी केलेल्या संशोधनावर ग्रामीण भागात उभ्या आहेत. साधारणपणे आपण संशोधन करतो, आपलं संशोधन फक्त एखादा पेपर पब्लिश होण्यापुरतं राहतं. काही लोकांचं संशोधन एका शास्त्रज्ञ संशोधन दुसरा शास्त्रज्ञ वापरून ते पुढे नेतो. काही लोकांचं संशोधन उद्योग क्षेत्राकडे जातं आणि तेही महत्त्वाचं आहे. पण भारताची एकूण लोकसंख्या त्याचा 2/3 भाग हा ग्रामीण भाग आहे. आणि ग्रामीण भागात आज त्यांची सरासरी इन्कम शहरातल्या लोकांच्यापेक्षा अर्धी आहे. म्हणून तिथे तंत्रज्ञान पोचणं हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते काम डॉक्टर लेले करतात आहेत आणि यशस्वीपणे करतात आहेत. Y2K सॉफ्टवेअरमुळे बराच पैसा लोकांच्या हातात खेळायला लागला. पण APMCत मी गेले आणि पाहिला उसाचा रस अजूनही 5 रुपये आणि कोथिंबीर जेव्हा खूप स्वस्त मिळाली तेव्हा गृहिणी म्हणून एका डोळ्यात मला हसू आलं, पण एक सुबुद्ध नागरिक म्हणून रडू आलं की त्या शेतकऱ्याला काय मिळतंय. आणि मी ठरवलं की आपण असं काहीतरी काम करूया की ज्याच्यामुळे एक जो गैरसमज आहे की हेल्दी म्हणजे बेचव, आजारी, वृद्ध, अजिबात नाही. हेल्दी आणि टेस्टी, कन्व्हिनियंट आणि अफोर्डेबल, विज्ञानाच्या पावरनी रसायन विरहित अळूची पातळ भाजी, शेपूची पातळ भाजी का बरं आपण करू शकत नाही, करू शकतो. आणि अशा प्रोडक्टकडे मोठ्या कंपन्या कधीच बघणार नाहीत. तेव्हा आपल्या देशाचा जो पोस्ट हार्वेस्टचा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, तो आपल्या पद्धतीने सोडवला पाहिजे. लो व्हॅल्यू लो बल्क कमॉडिटी, छोटं तंत्रज्ञान जे प्रत्येक ठिकाणी नेता येईल, सहज करता येईल आणि रॉ मटेरियल बदललं की प्रॉडक्ट बदललं. आणि ह्या दिशेने जेव्हा काम सुरू केलं गेल्या 15 वर्षात, तेव्हा सुदैवाने उच्च शिक्षणाकडे जास्ती मुलं आल्यामुळे 100हून जास्ती MTech PhD मुलांनी माझ्याबरोबर काम केले. आणि त्यांच्याशिवाय ह्या कल्पना मूर्त स्वरूपात आणणं इम्पॉसिबल होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.